सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील घावणे गावातील प्रसिद्ध हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसातील हा पहिला चित्ररथ देखावा गावठीवाडी ग्रामस्थ यांच्या कलाविष्कारातून सादर करण्यात आलेला भव्य चित्ररथ देखावा. कालहत्तीश्वर लिंगाची स्थापना, कालहत्तीश्वर लिंगाची स्थापना, कालहत्तीश्वर लिंगाची स्थापना. ग्रामस्थांच्या कलाविष्कारातून साकारलेली भव्य दिव्य चित्रपिंडी. गावठीवाडी ग्रामस्थांच्या कलाविष्कारातून साकारलेली भव्य दिव्य चित्रपिंडी. कालहत्तीश्वर लिंगाची स्थापना, कालहत्तीश्वर लिंगाची स्थापना, कालहत्तीश्वर लिंगाची स्थापना. महाकाल अरण्यामध्ये ऋषी महर्षींनी एका लिंगाची स्थापना करून तप करण्यासाठी सुरुवात केली. त्याच लिंगाची भक्ती करण्यासाठी ऋषी महंत महाकाल अरण्यात मग्न झाले आणि त्याच वेळी त्यांनी ऋषी महंतांनी महाकाल अरण्यामध्ये लिंग स्थापन करून तप करण्यासाठी सुरुवात केली. त्याच वेळी त्या महाकाल अरण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कोळ्यानं शिवपिंडीची पूजा करण्यासाठी शिवपिंडीच्या मस्तकावर जाळं विणून शिवपिंडीची भक्ती रूपानं पूजा करण्यासाठी त्या शिवपिंडीवर आपण वास्तव्य करू लागला. आणि तो भक्ती रूपानं शिवपिंडीवर वास्तव्य करत असताना त्याच ठिकाणी त्याच महाकाल अरण्यामध्ये वास्तव्य करणारा एक गज म्हणजे हत्ती, तो हत्ती त्या शिवपिंडीची भक्ती करण्यासाठी शिवपिंडीपाशी येऊन कोळ्याने विणलेलं जाळं मोडून टाकून पुन्हा एकदा आपल्या सोंडीतून शिवपिंडीवर जलाभिषेक करून शिवपिंडीची भक्ती रूपानं पूजा करू लागला. आणि त्याच ठिकाणी त्याच अरण्यात वास्तव्य करणारा तक्षक नाग, त्या नागाने देखील शिवपिंडीची भक्ती करण्यासाठी सुरुवात केली. तक्षक नाग आपल्या मुखातून एक एक दगड आणून शिवपिंडीवर ठेवून शिवपिंडीची पूजा करू लागला. असा हा भव्य दिव्य चित्र देखावा महाकाल अरण्यातील एका शिवपिंडीची भक्ती करण्यासाठी तिघेजण तत्पर झाले. तर एक म्हणजे कोळी, दुसरा म्हणजे हत्ती आणि तिसरा म्हणजे तक्षक नाग. आणि ज्या लिंगाची स्थापना करून ऋषी महंत यांनी तप करण्यासाठी सुरुवात केली तेच या लिंगाची स्थापना करण्यासाठी ऋषी महंत लिंगाची पूजा करण्यासाठी आणि तप करण्यासाठी महाकाल अरण्यामध्ये येतात. महाकाल अरण्यामध्ये ऋषी महंतांनी शिवपिंडीची पूजा करण्यासाठी सुरुवात करून शिवपिंडीची पूजा करून स्थापना करून तप करण्यासाठी महाकाल अरण्यामध्ये प्रवेश केला आणि शिवपिंडीची पूजा करून शिवपिंडीच्या समोरच तप करण्यासाठी तत्पर झाले ऋषी महंत.
वर्ष तप करत राहत असताना त्या ऋषी महंताच्या शरीरावर एक वृक्ष निर्माण झाला आणि त्या ऋषी महंताने तप करण्यासाठी सुरुवात केली. ऋषी महंताने तप साधना करण्यासाठी सुरुवात केली. असंख्य वर्ष तप करत असताना त्या ऋषी महंताच्या शरीरावर आणि मस्तकातून एक वृक्ष निर्माण झाला. तो गगनाला जाऊन भिडला. असा हा ऋषींनी तप सुरुवात केला आणि त्यांचा तप सुरू असताना या ठिकाणी कोळी, हत्ती आणि तक्षकनाग या तिघांनीही देखील भक्तीला सुरुवात केली. असा हा भक्तिमय वातावरणात निर्माण झालेला शिवपिंडीची निर्मिती, तोच हा काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, असा हा भव्य दिव्य चित्र देखावा आपल्या समोर सादर केलाय. तो म्हणजे गावतोनाडी ग्रामस्थांच्या यांच्या कलाविष्कारातून साकार झालेला हा भव्य दिव्य चित्र देखावा. या दिंडीचा उर्वरित भाग पुढील टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल. सर्व दिंडी रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. गावतोनाडी ग्रामस्थांच्या कलाविष्कारातून साकारलेला भव्य दिव्य चित्र देखावा, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना. ऋषी महंतांचं तप सुरू असताना या ठिकाणी त्यात लिंगाची पूजा अर्चा करण्यासाठी तक्षक नागाचं आगमन होतं. तक्षक नागाचं आगमन होतं आणि त्या लिंगाची पूजा करण्यासाठी दगडाच्या काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना आणि तक्षक नाग महाकाल अरण्यामध्ये लिंगाची पूजा करण्यासाठी तत्पर होतोय. नमस्कार करून लिंगाची पूजा करून त्या ठिकाणी शिवनामात मग्न होण्यासाठी तत्पर होतोय. शिवपिंडीची पूजा करण्यासाठी तत्पर झालाय तक्षक नाग आणि त्याच ठिकाणी तक्षक नागानं शिवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन भक्ती करण्यासाठी तत्पर झालाय. असा हा महाकाल अरण्यामध्ये सुरू असलेली काल हत्तीश्वर लिंगाची स्थापनेची पूजा एक एक करून असे हे तीनही शिवपिंडीची भक्ती करण्यासाठी तत्पर होत आहेत. असा हा भव्य दिव्य चित्र देखावा गावठणवाडी ग्रामस्थांच्या कलाविष्कारातून साकारलेला काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना. स्थापना करत असताना या ठिकाणी कोणी या पिंडीची भक्ती करतोय. तो पिंडीच्या मस्तकावर जाळ विणून तक्षक नाग आपल्या मुखावाटे एक एक दगड या पिंडीवर वाहून भक्ती करतोय. त्याचप्रमाणे गजरी देखील या पिंडीची भक्ती करण्यासाठी तत्पर झालाय. असा हा भव्य दिव्य चित्र देखावा काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना आणि या तिघांनाही दर्शन देण्यासाठी या ठिकाणी प्रकट होत आहे तो शिवशंभू महादेव आणि माता पार्वती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवशंभू महादेव आणि माता पार्वती लिंग स्थापन करून त्या लिंगाची पूजा केली. त्याच लिंगाला काल हत्तीश्वर लिंग असं म्हटलं गेलं.
काल हत्तीश्वरचं लिंग म्हटलं गेलं आणि त्याच लिंगाची स्थापना आपल्या समोर सादर केली आहे. गौतनवाडी ग्रामस्थांच्या कलाविष्कारातून साकारलेला भव्य चित्र दिखावा. काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना, काल हत्तीश्वर लिंगाची स्थापना. हॅलो 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 टाळ घोष भक्त मृदंग टाळ घोष भक्त मृदंग टाळ घोष भक्त मृदंग टाळ घोष भक्त गोरा कुंभार गोरा कुंभार पांडुरंगाची भक्ती तोरा धन्य धन्य तो गोरा कुंभार धन्य तो गोरा कुंभार बोल तू बोल हरे बोल तू बोल हरे बोल तू बोल
काला होय या तरी धर मी नाचा होते बरोबर होते धर तरी धरणार होती याचं
देखिले देखिले जोडीने बरी रूप देखिले देखिले नाचते आता कर ठेवोनिया उभारा हे कटे भरी कर ठेवोनिया उभारा हे कटे भरी कर ठेवोनिया उभारा हे कटे भरी कर ठेवोनिया उभारा रूप देखिले देखिले नाविते बरी रूप देखिले देखिले नाविते बरी रूप देखिले